गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत साखरेच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलंय। साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवडीच्या चहाला फटका बसलाय। साखरेचे भाव दुपटीने वाढल्यानं चहा टपरी चालक आणि हॉटेल व्यावसायिकांनी चहाचे दर वाढवले असून गोंदिया जिल्ह्यातील चहाप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जाते। सकाळचा विरंगुळा आणि थकवा दूर करणारा चहा आता महाग झालाय। साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे चहा बनवण्याचा खर्च वाढल्याचं सांगत स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि टपरी चालकांनी प्रति कप चहाच्या दरामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ केली आहे। गोंदियातून आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी। दादा, साखरेचे दर वाढल्याने तुम्ही चहा किती रुपयांनी वाढवली आहे काय सांगा? 5 रुपयाने वाढवली आहे। अगोदर 5 रुपये होती, आता 10 रुपये केली। किती झाले आता साखरेचे दर? 70 रुपये। दादा, किती वेळा चहा पिता दिवसातून आणि काय परिणाम पडतो आता साखरेच्या दरावर? आम्ही दिवसातून 4 वेळा चाय पितो। अगोदर 5 रुपयाला मिळत होती, 5 ते 7 रुपयाला, ते आता 10 ते 15 रुपयाला झालेली आहे। अगोदर कसं 4 वेळा चाय पितो, आता 10 ते 15 रुपये झाल्यानंतर आम्ही किती वेळा चाय पिणार? आपलं थकवा कसे भागवावे? काय मागणी आहे तुमची? आता साखरेचे सिलेंडरचे दर, साखरेचे दर हे कमी झाले पाहिजे। हे कमी होतील तर चायचे पण रेट कमी होतील। 300 रुपये रोजीना मी काम करते। मला चायची खूप लत आहे। मी 4 ते 5 वेळेस मी चाय पिते। मला 300 रुपये रोजी असल्यामुळे मी 5दा चाय पिन 15 रुपये हिसाबानं 15 रुपये रेट चालू झाला आता आमगावला। साखरीचा रेट खूप वाढला, 70 रुपये साखर झाली आमगावला। याच्या कारण दुकानाकडे गेला, मी दुकानात मित्रासोबत गेला, चायचं म्हटलं चाय 15 रुपये म्हणते। अरे म्हटलं एवढा रेट काय झाला? त्याच्या हिशोबानं आम्हाला खूप परिणाम झाला। आता म्हटलं चहाचं रेट सरकारला एवढीच मागणी आहे आमची की साखरीचा रेट कमी करावे अशी आमची मागणी आहे।